याच्या अगोदर कोणी नीट बोललं नाही. कोणी महाराज गावातला महाराज बोलला नाही नीट, गावातला पाटील नीट बघितला नाही, कोणी नीट बघितला नाही. गण आणि गोत्रज सर्व हसताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियेली लाजगा. बाबा कोणी चांगलं म्हणलं नाही. आणि एकदा गाव सोन्याचं आल्यावर महाराज घरला एक बसलं नाही, ह्याला उडकत आले. बघा रीत बघा का सांगतो, लक्षात घ्या. सांगायचं कारण त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. तुकोबाराय सांगतात हे लौकिक तर सगळं मिळेल, धन मिळेल, हे काय डोळे नाक कान मिळतील, सगळे मिळतील, याच्यात नवल नाही बाबा. पण त्याचं चिंतन केल्यानंतर काय होईल, या देहाचा निराश होतो. देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तुकोबाराय सांगतात हे सगळ्या गोष्टी मिळतील बाबा, डोळे कान मिळेल, पण आत्मस्वरूपानं त्याची ओळख आपल्याला महाराज काय, जीवनाचं ध्येय काय आहे, त्या देवाला जाणणं हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. तुकोबाराय सांगतात देवाता ऐसा, देहभाव संपला पाहिजे, देहाचं तादात्म्य संपलं पाहिजे. आता ऐकून घ्या तुम्ही आम्ही महाराज, या देहाला आपण महाराज काय करता, या देहाचं स्मरण करता, याला देहाध्यास म्हणतात बरं का. मग जो देहाचं चिंतन करतो, कुणाचं चिंतन केलं पाहिजे, तुकोबारायला विचारा. महाराज सांगतात देह नो हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, काय करा मनोवनी लाभो करा, काळ सारा चिंतने. बस या देहाचं चिंतन करणं म्हणजे देहाध्यास आहे. देहाचं चिंतन कोण करतो, बद्ध विषयी पामर हे सगळे याचं चिंतन करतात. पण या देहामध्ये जो आत्मतत्वानं असलेला परमात्मा आहे, याचं विस्मरण होणं म्हणजे महाराज या संसाराला येऊन वेडेपणासारखं दुःख भोगणं आहे. मग या देहामध्ये येऊन त्याची ओळख झाली पाहिजे. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, त्याचं स्मरण झालं पाहिजे. मग त्याचं आत्मत्वानं स्मरण करण्याकरता म्हणून तुकोबाराय सांगतात अन्याचं स्मरण करू नका. हेंदरी शेंदरी कैसे दैवते कोणते, पूजे भूती घेते अमुक तमुक, भरपूर सांगितलेलं आहे महाराज. अशा उग देवाच्या कुणे महाराज, अरे ज्या देवाजवळ नाही त्याची भक्ती केला तर काय डोंबरे मिळणार आपल्याला. बघा ज्याच्याजवळ महाराज कुणाजवळ जावं लागतं, बघा त्याच्याजवळ गेल्यानंतर महाराज जन्मोजन्मीचे दुःख विसरेची तू अवघाची सुखरूप होसी. आता एका जन्मात सुख मिळवायचं, एका जन्मजन्मातलं सुख मिळवायचं आहे, असो चला पुढे. त्याचं चिंतन केल्यानंतर अत्यंतिक जीवनाची निवृत्ती होते. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा मग तो परमात्मा कसा आहे, ब्रीद ज्याचे जगदानी, तो चिमनी स्मरावा. मनानं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, मनानं त्या भगवंताला. महाराज आता देहानं स्मरण करून उपयोगाचं आहे का, मनानं त्याचं चिंतन करावं लागतं. मनानं महाराज, या मनानं महाराज भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. मन मना मद भक्तो मध्या जिमाम नमस्कुरु मामे वैशस युक्तत्वम. भगवान बोलतात तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारे मज एका ते. बस हे मन जर प्रसन्न झालं, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वगैरे वगैरे अनेक प्रमाण आहेत. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात त्याचं स्मरण करा. मग महाराजांना विचारलं त्याचं स्मरण करावं, पण त्याचं लक्षण सांगा, कुठं आहे उगा स्मरण करा म्हणजे. मग ते तुकोबाराय सांगतात तो कुठं आहे तर महाराज दुसऱ्या चरणात सब पाय कर
समपाय उभा तटीवरच्या समपाय उभा तटीवरच्या उभा तटीवरच्या उभा तटीवरच्या तुकोबाराय सांगतात तो परमात्मा याला लक्षणानं त्याचं वर्णन करतात. पूर्ण अभंग पहा, देवाचं कुठंच नाव नाही महाराज, पण वर्णन सगळं देवाचं आहे. वर्णन कुणाचं आहे? हा, कुणाचं वर्णन आहे? का राम अवतारातल्या देवाचं वर्णन आहे, का कृष्णाचं वर्णन आहे, का परशुरामाचं वर्णन आहे? आता हे अनुमानावरून त्याचं लक्षण आपल्याला कळतं महाराज. तुकोबाराय बोलतात समपाय करकटी, सम असलेला परमात्मा कुठं आहे? उभा तटी बिवरेच्या तटावर हा परमात्मा. आता लहान लेकराला सुद्धा कळते महाराज, कमरेवर हात ठेवलेला कोणता आहे रे म्हणलं तर त्याला सांगते कुठं आहे, पंढरपूरला म्हणते. लक्षण तुकोबाराय सांगतात. मग या चरणातून बघा, चरणातून त्याचं स्वरूप तुकोबाराय सांगतात. एक स्वरूप लक्षण आहे, एक तटस्थ लक्षण आहे. बघा, अनुमान करावं लागतं, अनुमान प्रमाण करावं लागतं बरं का, त्याच्याहून अनुमान काढावं लागतं. आता बघा, वरे कुठतरी पाऊस पडला पण आपल्या गावात पडला नाही, पण आपल्या गावाला पूर आला. काय झालं? आपल्या गावाला पूर आला पण पाऊस पडला नाही. मग आपण काय म्हणता बाबा, कुठतरी पाऊस पडलाय म्हणून आपल्या गावाला पूर आला का? उगाच पूर येते हो. मागे कुठेतरी काही झालंय तरच आपल्या गावाला पूर आलाय. आता बरं जाऊ द्या, धूर निघाल्यानंतर खाली अग्नी मानावं लागतो की नाही? वरे धूर आहे, खाली अग्नी मानावं लागतो. उगच धूर निघते का हो? हा, उगच धूर निघत नाही. खाली अग्नी, त्याचं अधिष्ठान असल्याशिवाय धूर निघत नाही. महाराज जाऊ द्या, धूर रानात निघल, पण महाराज कीर्तनात सुद्धा लोक बसल्या ठिकाणी धूर काढतात. विठाल 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 विठाल. बघा, कीर्तन होऊ देण्यात महाराज तिथं बसले की लगेच लागलेच महाराज त्यांची, अरे राम 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 राम. ऐका, अरे जिथं बसलात उग्या मंडपात तरी माणसाने नियम पाळले पाहिजे. नाही तर बिडी वडली नाही पाहिजे, नाही तर तंबाखू खाल्लं नाही पाहिजे महाराज. एवढे तरी आपण वारकऱ्यांनी नियम केलं पाहिजे. मला सांगा, कधीतरी महाराज त्या मुस्लिमांनी महाराज त्यांच्या मस्जिदमध्ये जाऊन असं कधी ओढलेलं पाहिलात का बिड्या वगैरे? बघा, नाही महाराज. आपण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. पण महाराज कीर्तनही होऊ देणार, लगे महाराज झालं की महाराजच्या समोर काही जण विचारतात, महाराज आहे का चुन्ना तुमच्याजवळ? ऐका, का सांगतो? सांगायचं कारण अनुमानावरून त्याचं आपल्याला लक्षण करावं लागतं. तुकोबारा या ठिकाणी तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण त्याचं वर्णन करतात. एकदा चाल सांगा, मग नंतर त्याचा भाव सांगतो. सगळे नंतर घ्यायचं. विडोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. बोला हो. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भेवरच्या. तुकोबाराय सांगतात तो परमात्मा कुठं आहे बाबा, त्याचं लक्षण सांगत असताना बघा, लक्षणाचा विचार करत असताना दोन पद्धतीने लक्षणाचा विचार करावा लागतो. एक स्वरूप लक्षण आहे आणि दुसरं तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण कधी सोडून जात नाही, तटस्थ लक्षण एका ठिकाणी राहत नाही. बघा, नवीन मनुष्य गावात आला आणि विचारला, अहो म्हणले अमुक अमुक माणसाचं घर कुठं आहे? त्यानं सांगितलं कावळा बसलेलं घर त्याच आहे म्हणलं. यानं निघाला महाराज, जाजेपर्यंत कावळा उडून गेला. त्यानं जाव कुणाच्या घरला सांग, उगा गावालाच प्रदक्षिणा घालत बसव दिवसभर. दुसऱ्याला विचारलं, बाबा सकाळपासून फिरतो, ऊन लागू लागले, आता इथंच लांब पडायची वेळ आली. मग त्याचं घर कुठं आहे सांगा? जे तुकोबारा या ठिकाणी सांगतात, चरण शब्दानं देवाचं स्वरूप आहे.
त्याला चरण जे आहेत की नाही देवाचे, ते देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. उत्तमानाम स्वरूपम हि पादशब्देन भन्यते. उत्तम म्हणजे देवाचं चरण, म्हणजे देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि चरणावरून त्याचं स्वरूप लक्षण तुकोबाराय सांगता. मग त्याने विचारलं, हे बहिरंग साधन झाले, मग याचं स्वरूप लक्षण सांगत असताना सांगितलं त्या व्यक्तीचं घर मिळालं नाही. मग असं करा, ज्या घराला लाल कलर लावलेला आहे ते त्या व्यक्तीचं घर आहे. आता मला हा सांगा, हा मनुष्य जाजेपर्यंत दाराचा रंग उडेल का? उडेल का? उडणार नाही. तसं देवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना देवाचं चरण म्हणजे काय हे त्याचं स्वरूप आहे, आणि ते स्वरूप म्हणजे सुखकारक आहे. तेच तुकोबार आपल्याला सांगतात. तुका म्हणे माझी हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आवडीने. त्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना तो कुठं आहे बाबा? तर महाराज सांगतात तो भीवरीच्या तीरावर आहे बरं का. भीमा तिर्यक वसविले नगर. भीमा तिर्यक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी चार भुजा त्याची, येथील मुखाशी चार भुजा त्याची. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. हे नाचत गावच्या गावाने खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावाने खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावाने खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावाने खेळ्या दुःख द्यायला जावा रे. पुढे गेले ते निधारी झाले, बोला निधारी झाले. वंचिल त्याचे सुमार, वंचिल त्याचे सुमार, वंचिल त्याचे सुमार. नाचत गावच्या गावात खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावात खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावात खेळ्या दुःख द्यायला जावा रे, नाचत गावच्या गावात खेळ्या या लक्षणारे तुकोबर आपल्याला सांगतात. त्याचं लक्षण काय काय? कुठं आहे बाबा? भीमा तिरी एक वसविले नगर. मग त्याचं नाव काय? त्याचे नाव पंढरपूर रे. मग काय 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 नाही ते म्हणलं. मग देवाला 16,000 आहेत तर आपण एक 2-4 करून घ्या म्हणले का? बाईला 16,000 रे, एक आहेत का बाबा? मग ते उगा भेटते काय? नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया. नाचत जावं लागते महाराज. नाचती आनंद कल्लोळी पवित्रे, गाणे नामावळी रे. बस नाचावं लागतं. मी एक वाक्य सांगतो बरं का. ज्याला भजन करायचं त्याने जेवणीत भजन करावं. बस उग महाराज लाळ मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड स्वाना परिगती झाले. आता हाडहाड कराले की लोकांना टाळ वाजा वाटते. आता कशाला वाजितोस? आता तुझ्या करताच आम्ही वाजिता. ठाल 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 अंगात जोपर्यंत ताकद आहे महाराज तोपर्यंतच माणसानं भजन करावं महाराज. जव हे सकळ सिद्ध आहे चालावया पाय, तव तो आपुले स्वैत पाय तीर्थयात्रे जाय. बस ज्ञानोबारासोबत जायचं तर महाराज असं ताज तवन होऊन करकरीत निघावं लागतं. ऊन पारा काय माऊलीच्या सोहळ्यासोबत आनंद असतो महाराज. चला सांगायचं कारण त्याला पाहत असताना महाराज त्याचं वर्णन करत असताना तुकोबर सांग. तो कुठं आहे बाबा? समपाय करकटी उभा तटी भीवरेच्या, ते समचरण सागिरे विंडोवरी, समचरण सागिरे विंडोवरी, समचरण
साजी रे विटेवरी समचरणा साजी रे विटेवरी महाभीमाती विठ्ठल रूप विठ्ठल रूप महाभीमाती असला तर त्याचं वर्णन तुकोबाराय सांगतात ते समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप त्याचं रूप पहा ते कसं आहे रूप अनेक प्रमाणात आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले बस त्याला बघितल्याबरोबर काय होतं महाराज अनंत जन्मीच बस महाराज त्याला बघितल्याबरोबर काय होतं महाराज अत्यंत दुःखाची निवृत्ती होऊन जीवनात परमानंदाची प्राप्ती होती अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा मग तो परमात्मा कसा आहे समचरण सरोजम सांद्र नीला बुदाबम जगननिहत पाणी मंडलम मंडलाना तरुण तुलसीमालाम कंदनम कंजनेत्रम सदय दबलहासम विठ्ठलम चिंतयामी त्याचं स्मरण करा त्याचं चिंतन करा सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया मग त्या अनुषंगानं त्याचं स्मरण त्याचं चिंतन सगळं पटलं आम्हाला त्याचं वर्णन सांगितलं तो भिवरेच्या तीरावर आहे हेही आम्हाला पटलं पण आम्हाला दिसल का आम्हाला बघितल्याबरोबर पाहिल्याबरोबर आम्हाला तुझी दृष्टी आम्हाला लागल का तुकोबाराय म्हणतात त्याला बघा पाहिलिया वेदनावी पाहिलिया वेदनावी पाहिलिया वेदनावी पाहिलिया वेदनावी हो पाहिलिया
बैसे जिवे जडोनी. त्याला बघितल्या बरोबर बैसला डोळा देखिला डोळा बैसला मनी तो चिवदने उच्चारी. बस त्याला बघितल्या बरोबर काय होतं महाराज ज्ञानोबाराय सांगतात. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा बाई वो. काय होतो वेदले वो मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. त्याला बघितल्या बरोबर काय होतं महाराज सांगू ऐका. मी सांगण्याकरताच उभा टाकलो बरं का 2 तास. आता ऐका. त्याला बघितल्या बरोबर काय होतं महाराज. जो देव बघतो तो जग बघत नाही आणि जो जग बघतो तो देवात अडकत नाही. विठाल विठाल. आजचं कीर्तनच संपलं महाराज. काय बघायचं आहे. जो जग बघतो त्याला देव बघणंच होत नाही. त्याला फुरसतच भेटत नाही. आणि जो महाराज जग बघत नाही त्याला देव सोडतच नाही महाराज. बस पहा त्याला पाहिल्या बरोबर महाराज त्या गोपिका महाराज त्याला बघितले बरं का. आता जाऊ द्या. आता भागवतात गेलो की मग पुन्हा तिकडून आपण इकडे येत नाहीत मग तिकडे जातच नाही. आता ऐका. त्या गोपिका त्याला पाहिल्या बरोबर महाराज काय झालं महाराज. देवाला सांगतात देवा प्रणत देही नाम पापकर्षणम. आमचं जे असणारं जे वर्णन आहे देवा आम्ही या दासी आहोत तुझं वर्णन करणारे आहोत. आणि तुझा वेणूचा नाद ऐकल्याबरोबर आमचा देहभाव संपला. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. बस देवा तुला बघितल्या बरोबर आमची जीवदशा संपून गेली देवा. आणि महाराज ते प्रत्येकाला विचारू लागले बरं का. कोणीतरी सांगा गे सांगा कृष्ण देखिला का सांगा. अगं आत्ताच दिसला होता पण इथून कुठं गेला सांगा. वेड व्हावं लागतं महाराज भक्तीत. वेडा झालो लाचावलो भक्तीशी. उगा कुणाला परमार्थ मिळत नाही महाराज. ज्ञानोबाराय सांगता जे जे भेटी जे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. भेटलं त्याला विचारलं होतं. अरे बा काय गोड माऊली बोलतात. आता सांगा भक्तीच्या उच्चतम अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सांगू ज्ञानोबाराय बोलतात कावळ्यात ज्ञानोबाराला देव दिसला हो. बघा कावळ्यामध्ये ज्ञानोबारा विचारतात पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत असे. उड रे काऊ सोन्याने बडवीन पाहुने पंढरी राहू घरा येते. सांग बाबा तुला काय काय देते. दैबाताची उंडी लावीन तुझे ओठी. पण एक सांग जीवा पडेल विठू येईल. बाबा सांग केव्हा मला देव भेटल सांग. दिनतैसी रजनी झाली गे माय अवस्था लावून गेला अजून का नाही. बस येईल गेलं त्याला विचारावं लागतं. वेडा व्हावं लागतं. पहिलं वेळाची या वेळी अंगणी उभी ठेलिया येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माय. त्याला बघितल्या बरोबर तो विस्मरण झालं. काय होतं ती गोपिका पाय रोवून बसती. पाय रवो झाला संचारो नबल वेगे विंदान लाविले बने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बस त्याला बघितल्या बरोबर वेड लागतं महाराज. त्याला पाहिल्या बरोबर महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात पाहिल्या वेद लावे बैसे जिवे जडोनी. बस आपल्या अंतःकरणात पाहिलेला परमात्मा जसा बघितला तसा नखशिकांत आपल्या अंतःकरणात साठवावा लागतो तर त्याला पानं म्हणतात. बघितल्या बरोबर नखशिकांत देवाला पाहायचं. माझे पूज्य सद्गुरु श्री चैतन्य महाराज नेहमी सांगत असत पहा त्याला बघत असताना नखशिकांत पाहायचं. पण महाराज आपण तिथं गेले की डोळे बंद करता. आता तिथं गेल्यावर डोळे बंद केल्यावर खरं सांगा काय काय दिसते बरं. एक जण सांगा कीर्तन संपलं की काय दिसते हो. देवाजवळ गेल्यानंतर डोळे बंद केल्यावर काय दिसते. आता काय काय दिसते कीर्तनात सांगायचं राही ना. त्याला बघितल्या त्याच्या जवळ उभा टाकायचं. डोळ्याला डोळे लावून त्याला बघायचं. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तिने माझ्या मना बोध केला. त्याला पाहायचं महाराज. डोळे राखून बघायचं आणि बघितलेला परमात्मा काय तुमची रूम असेल किंवा तुमच्या घरी आल्यानंतर त्याला त्याचं ध्यान लावायचं. त्याला पाहणं म्हणायचं. त्याचं ध्यान लावायचं. डोळे बंद करायचं. गंध होतं. हार कोणचा होता. मुकुट कसं होतं. देव कसा दिसत होता. उगवले बिंबाद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठल राजा.
त्याला बघितल्याबरोबर महाराज अष्टसात्विक भाव अंतःकरणात निर्माण झाले पाहिजे, त्याला पाहणं म्हणतात. मग तुकोबारायांनी सांगितलं बाबा त्याला बघितल्याबरोबर वेद लागतात. मग महाराजांनी विचारलं वेद लागतात पाहावं सगळं सगळं खरं आहे, पण तुम्ही सांगता आम्ही बोलवल्यावर येईल का हो देव? आम्ही जर त्याला बोलवलात आमच्याकरता येईल का? तुकोबाराय म्हणतात तुम्ही बोलून बघा ये नाही तुका म्हणे भक्ती का तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती गाणं तुका म्हणे भक्ती समपाय कर समपाय कर मने भक्ती काजा धावेला जालवलाई समपाय करकटे उभा तटे भिवरेच्या. महाराज सांगतात बाबा त्याची उपासना करा, त्याची भक्ती करा. भक्ती केल्याबरोबर एका क्षणात प्रगट होतो महाराज.
एका क्षणामध्ये धावे लाजा लवला हे. त्याला वेळ सुद्धा लागत नाही महाराज. त्याला बोलवल्याबरोबर तुकोबाराय सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुता. बस त्याचं नाव घ्या, हातात मोक्ष आहे महाराज. करतळे आवडे तैसा हरी. हातावर आवळा दिसावा तसा महाराज परमात्मा भक्ता करता धावत येतो. किती जणा करता धावत आला. भरपूर उदाहरण आहेत बरं का, भरपूर अनंत जणांची उदाहरण आहेत. हा आपण आता सांगत बसला तर फार वेळ होईल. आता काकडा इथंच करावं लागेल. मग तुम्ही वाकडे होणे अशी माझी इच्छा आहे सगळी. ऐका, अनंत जणा करता परमात्मा आले महाराज. कौरवे पांचाळे सभे माझी आणायला वस्त्रारणे वस्त्र कैशी झाली माऊली. बस हाक मारल्याबरोबर परमात्माला महाराज येवो 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 दावोनिया. विलंब कावाया लावी याला कृपाळी. बाई विश्वंभरे कुठे गुंतली समाय विश्वव्यापके. बस लवकर आहे. न करी आता आळसा वेरू व्हावया प्रगट कैचा दुर्यंत. देवा तुला यायला वेळ का झाला. काय ताकद बघा भक्ताची. देवाला दाबूनच बोलायचं. डिल्ल सोडायचंच नाही देवाला. एवढा वेळ लागते का. एवढा वेळ बघा. एक दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो बरं का. काय झालं, हे कौरव पांडवाचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर आता कौरवाचा पराजय झाला आणि पांडवाचा विजय झाला. आणि कुंतीला वाटलं की आपण धनुर्मास करावं म्हणून. तिने म्हणली धर्मराज युधिष्ठिराला, अरे बाबा माझी इच्छा आहे की काय करावं. आता सगळं चांगलं झालं युद्ध. आता काय झालेलं झालं. ते युद्ध कसं झालं आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. आणि ते व्रत करण्याकरता धनुर्मास करायचा आहे. ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करावं लागतं. एक अभंगाचा भाव लागावा म्हणून एक संगती करता दृष्टांत देतो. तसे भरपूर दृष्टांत आहेत. मग ते व्रत करायचं, मग धनुर्मास करावं. कवा करावं लागतं. ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते. सूर्योदय व्हायच्या अगोदर आपलं जेवण झालं पाहिजे, त्याला धनुर्मास म्हणतात. मग त्यांनी लोक एकानं म्हणलं आपल्याकडे रोजा आहे का. म्हणला विठाल विठाल. अरे सगळंच आपलं वय ते. सकाळी लवकर जेवण करावं लागतं, त्याला धनुर्मास म्हणतात. मग त्या पद्धतीनं ठरलं. आता कार्यक्रम म्हणल्यावर आता त्याचं नियोजन पाहिजे की नाही. उगाच सप्ताह करूत म्हणलं तर जमल का हो. सगळ्याकडून हप्ताही वसूल करावं लागतं तर सप्ताह होते. सगळं नियोजन करावं लागतं महाराज. मंडप पाहिजे, बोलवलं पाहिजे, काहीतरी सगळं केलं तरच. उगं काहीच नाही उगं येऊन बसा म्हणलं तर जमल का. तसं जेवायचं म्हणल्यानंतर नियोजन करावं लागेल. मग येणं म्हणले बाबा जेवायचं आपल्याला, सगळ्याला बोलवायचं आहे. मग प्रत्येकाला एक एक कामं दिले. धर्मराजाला सांगितलं युधिष्ठिर तुम्ही जेवायचं बघा. नकुल सहदेवाला म्हणले तुम्ही रांगोळी वगैरे काढायचं बघा. मग मेन काम होतं. या कुंती मातेने इच्छा प्रगट केली काही करावं म्हणले, या कार्याला देव याव. कोण याव. देव याव. मग आता देवाला बोलव कोण. ते काम सोपवलं भीमाकडे. भीमा एक काम कर, देवाला तेवढं बोलून आण. सांगितलं. महिन्याखाली मिटिंग झाली, सगळ्याला कामं दिले. आता एकदा मिटिंग झाल्यावर सगळ्याला बोलवतात. झालं सगळ्याला कामं देऊन मोकळं झाले. ज्येष्ठांना आपापल्या कामाला लागले. सगळे आपापल्या कामामध्ये गुंग. ज्यानं महाराज किराणा आणायचं होतं सामान आणला, ज्यानं करायचं होतं ते सगळं आणले. आता 5-6 दिवसावर कार्यक्रम आलं. कुंती मातेनं विचारले देवाला निरोप गेला का. त्याला म्हणलं अजून 5 दिवस आहेत बोलायला. आतापासून उगं काय त्याला बोलून एकदाच बोलूत म्हणले त्याला जेवायला. त्यानं 8 दिवस राहिलं ते एकही ठेवणार म्हणलं इथं. ते कशाला बाबा म्हणलं. झालं महाराज 2 दिवसावर. अरे देवाला नुसतं अगोदर तर सांगावं लागेल या म्हणून. उगा देव कसं येतील. त्याने म्हणले अजून 2 दिवस आहे कार्यक्रमाला, गडबड कशाला. झालं महाराज उद्या कार्यक्रम. देवाला निरोप गेला का. आता देवाला निरोप गेला का म्हणल्याबरोबर या भीमाने सांगितलं उद्या सकाळी 6ला जेवायचं आहे. अजून संध्याकाळचे 6 वाजले, अजून 12 घंटे आहेत. उगा का गडबड करायली साई म्हणले. अरे याव देवाला यायला उशीर लागल, त्याच्या मागे एवढा असणारा व्याप आहे. सगळं पोसितो जगासी एकलासी, सगळं ब्रह्मांडाचं असणार त्याच्या मागे आहे बाबा. सगळं ब्रह्मांडाचा मालक परमात्मा आहे महाराज. देवाला निरोप गेला नाही. महाराज भीम झोपले. 4 वाजल्यापासून ते वाजवणारे झोपी गेले. वाजून त्याने उठला नाही. कुंती माता गडबडीने आले. उठ भीमा अजून देवाला. त्याने म्हणलं अजून घंटा आहे म्हणला 6 वाजायला. आता काय करावं. 5:30 वाजता आले.
त्या कुंतीनं हालून हाणून भीमाला उठवलं. अरे जा देवाला बोलून आण, कळत नाही का आपल्याला कार्यक्रम ठेवले, देव आले पाहिजेत. भीम डोळे चोळत चोळत अंगणात आले, आकाशाकडे बघितले, गदा वरे फेकले आणि सांगितलं देवा तुला जर भीम जर पाहावा वाटत असेल तर गदा पडायच्या आत हजर होय म्हणले. काय सांगितलं भीमाने? तुला जर भीम जर दिसावा जर असं वाटत असेल, हे गदा माझ्या डोक्यात पडायच्या अगोदर इथं तू हजर झाला पाहिजे. आता देव महाराज सकाळी देवाला काय काम आहे? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत बस 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 उठा सकळ जन उठिले नारायण. देव काकड्यात गुंग होते महाराज. आणि त्या दिवशी एवढी महाराज दाटी झाली होती. वाळवंटापासून महा सुरवराची दाटी उभे जोड. त्याच्यात देवाचं लक्षच गेलं नाही. एकदम महाराज आता ते गदा भीमाच्या डोक्यात पडणार तितक्यात महाराज देव महाराज पंढरपुरातून महाराज कुठे गेले? डायरेक्ट महाराज. तर कोणचं विमान होतं, कधी तिकीट काढले होते काय नाही, कवा महाराज त्या पायलटला बोलून ठेवले काय नाही, लगेच्या लगे महाराज या भजनात भक्तात दंग असलेला देव महाराज एका क्षणामध्ये ते गदा दिसल्याबरोबर देव प्रगट झाले. विचारले बाबा आत्ताच युद्ध झाले, अजून तुला कोणतं संकट पडले? म्हणले कोण? देव. आत्ताच झाले सगळं, आत्ताच निवांत घरी गेलो होतो, अजून कोणचा आणलास? म्हणले नवीन. देवाने म्हणलं, भीमाने म्हणलं देवा काही नाही, आईनं धनुर्मास केली, जेवायला बोलवलं. म्हणला असं जेवायला बोलवायचं राहते? सांगायचं कारण महाराज त्याला बोलवल्याबरोबर परमात्मा प्रगट होतो. पराकाष्ठाचा भाव पाहिजे. तेच तुकोबारा सांगतात, तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवला हे. अरे बाबा हाक मारल्याबरोबर परमात्मा प्रगट होतो. हाके सरसी उडी कालोनिया स्तंभ फोडी, ऐसा कृपावंत कोण माझे विठाई वाचून. भगवंताशिवाय या जगतात कृपावान कोणी नाही, दयावान कोणी नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात धावेला जा लवला हे. त्याचं चिंतन केल्याबरोबर तो परमात्मा प्रगट होतो. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा साधक हो. या मनुष्य देहाला आपण जन्माला आला. मनुष्य देवाचं उत्तम असणारं जर साध्य काय आहे? भगवंताचं नाम घेणं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. म्हणून आपण सुद्धा भगवंताचं स्मरण करा, चिंतन करा. चांगली गोष्ट आहे. भगवंताचं असंच उदंड तुमच्या गावातून परमार्थाची उन्नती व्हावं. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ घाला. आता सप्ताह केलात, आता एक नियम करा प्रत्येकाने. रोज महाराज ज्ञानेश्वरीचे किंवा गाथेचे 1-2 अभंग वाचल्याशिवाय मी जेवणार नाही, किंवा जेवा पण जेवल्यानंतर तरी वाचल असा संकल्प प्रत्येकाने महाराज या मंडपातून करून बाहेर पडा, अशी सगळ्यांच्या चरणाला विनंती आहे. वाईट गुण सोडा, गळ्यात माळ घाला, पंढरीची वारी करा. प्रत्येकाने महाराज बघा, आपण ज्ञानोबारा बोलतात, मने का ये वाचा जो सेवक होई येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. नुसतं काया वाचा मनानं जर आपण गाथा ज्ञानेश्वरीची जर सेवा केलात तर महाराज या त्रैलोक्याचे अधिपती व्हायचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून पुनश्च तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणाला वंदन करतो. सगळे गुणजन गायक वादक मंडळी आहेत यांच्याही चरणाला वंदन करतो. थोडे 2, 4, 5, 10 मिनिट जास्त झाले त्याच्याकरता क्षमा मागतो. द्वादशी आहे, नंतर एक खिरापतीचा अभंग होईल. झालेली सेवा तुम्हा सर्व साधकांच्या चरणाला समर्पण करून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. आवरा माग साथ देतील जाऊर दारीपूर मध्ये नाही द्रुपद द्रुपद